प्रत्यय आणि कारकार्थ हे मराठी व्याकरणातील प्रत्येक 1 मार्काला येणारा किंवा 2-3 मार्काला येणारा हा प्रश्न आहे, जे तुमच्या कोणत्याही एक्झामसाठी महत्त्वाचा ठरेल बघा. आता आपण थोडक्यामध्ये बघून घेऊ. आपल्यासमोर आहे विभक्ती, प्रत्यय आणि कारकार्थ. आता प्रथमा या विभक्तीला प्रत्यय आहे का? तर प्रत्यय नाही आहे आणि तो स्वतः करता आहे. 2 नंबरला आहे बघा द्वितीया एकवचनी आहे. सलाते कर्म, कारकार्थामध्ये कर्म येईल. आता तृतीया आहे बघा ने ए शिनी, प्रत्यय आहे ने ए शिनी, कारकार्थ काय तर करण. चतुर्थी सलाते सलानाते असं येईल बघा. इथे एकवचनी आहे बघा द्वितीया, अनेकवचनी सलानाते. संप्रदान असं लक्षात ठेवा. पंचमी आहे उन्हून, संपादान. षष्टी 6 नंबरला षष्टी आहे चा ची चे आणि चे च्याची, कारकार्थ नाही. सप्तमी आहे आपल्या समोर, सप्तमी तळिया, कारकार्थ काय अधिकरण. 8 नंबरला आपल्या समोर आहे संबोधन, प्रत्यय फक्त नो आहे आणि कारकार्थ हाक. आता थोडक्यात कारकार्थ बघू. कारकार्थ कर्ता, प्रथमाचा कर्ता असतो, द्वितीयाचा कर्म, तृतीयाचा आहे बघा करण, चतुर्थीचा आहे संप्रदान, पंचमीचं अपादान, षष्टीला नाही ते, सप्तमीला अधिकरण आणि संबोधन हाक. आता प्रश्न फिरून विचारू शकतात की असे 2 कोणते विभक्ती आहे ज्यांचे प्रत्यय सारखे आहे? तर द्वितीया आणि चतुर्थी यांचे प्रत्यय सारखे आहे, परंतु कारकार्थ वेगळे आहे. द्वितीयाचा कारकार्थ आहे कर्म आणि चतुर्थीचा कारकार्थ आहे संप्रदान. षष्टीचं खूप सोपं आहे चाचीचे, चे चाची आणि पंचमीचा उन्हून, अपादान. आता यावर प्रश्न नेमकी कसे येतात? हा प्रश्न आलेला आहे बघा लिपिक टंकलेखन 2007 मध्ये. खालीलपैकी कोणते विभक्तीचा प्रत्यय येतो? चा हा प्रत्यय येतो. तर मागाशी आपण बघितला चाचीचे षष्टी. प्रथमा स्वतः करता असतो. द्वितीया मागाशी सांगितलं तुम्हाला, बघून घ्या. द्वितीयामध्ये काय येईल? सलाते सलाते. आता तृतीयामध्ये काय येईल बघून घ्या. ने एशी द्वितीयाला आहे बघा सलाते. आता कारकार्थ काय? तर कारकार्थ आहे द्वितीयाला कर्म आणि तृतीयाला आहे करण. समजलं? धन्यवाद.